एक महत्त्वाची घडामोड पुण्यातील व्यापाऱ्याला पाकमधून धमकीचे फोन आले। तुर्की सफरचंद बॉयकॉट केल्यानं पाकिस्तानातून धमकीचे फोन आले। तुर्की वस्तूंची विक्री बंद केल्यानं इतर व्यापाऱ्यांनाही धमकी आल्याचं आता कळतंय। तर पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचे सफरचंद बॉयकॉट केल्यानंतर आता पुण्यातल्या व्यापाऱ्याला धमकी बॉयकॉट केलेला आहे। खरं तर तुर्कस्ताननी पाकिस्तानला मदत केली, त्यानंतर आता त्या ठिकाणावरून जे पुण्यात सफरचंद येतात त्या सफरचंदांवर पुण्यातील व्यापारी जे आहेत त्यांनी बहिष्कार घातलेला आहे। हे आपण जे सफरचंद पाहतोय ते तुर्कीचे सफरचंद आहेत आणि इथल्या व्यापाऱ्यांनी आता हे सफरचंद नको असं त्यांनी सांगितलेलं आहे, बहिष्कार घातलेला आहे। मात्र हा बहिष्कार घातल्यानंतर इथल्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन येत असल्याचं आता समोर आलेलं आहे। माझ्यासोबत या ठिकाणचे व्यापारी सुयोग झेंडे आहेत, त्यांना पाकिस्तानमधून फोन आला होता आणि धमकी देण्यात आलेली आहे। कधी तुम्हाला फोन आला आणि काय धमकी देण्यात आली? 9:13 पासून 9:14 त्यांचे कॉल आलेले आहेत। हां, काय नक्की कोण आहे ते? काय फोन मध्ये तुम्हाला काय बोलणं झालं किंवा काय कॉलच होते। मी कामाच्या गडबडीत होतो, खिशातच होते फोन। नंतर त्यांनी व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवलं आणि म्हणले तुम्ही काही पाकिस्तानचं काय करू शकत नाही, टर्कीचं काय करू शकत नाही, आमच्या मागं खूप मोठी यंत्रणा आहे काय असं एवढं बोलला तो। नंतर मी पण म्हणजे थोडं मराठा स्टाईलने त्यांच्याशी बोललो। हां, मग काय नाही, त्यांनी कट केलं। धमकी दिली म्हणजे नेमकं काय म्हणले ते? तेच म्हणले तुम्ही काही करू शकत नाही, हे नाही ते नाही, तुम्हाला म्हणजे इंडिया काय करू शकत नाही किंवा काय नाही, टर्कीचं काय करू शकत नाही असं ते म्हणले। हा जो फोन आला तुमच्याकडे त्याचं काय रेकॉर्डिंग वगैरे काय आहे का तुमच्याकडे? काय मी थोडं अश्लील भाषा वापरली होती म्हणून मी तिकडे शिवीगाळ झाली तुमची फोन झाली होती। हो, डिलीट केली, पण आता सीपीएमचं चाललोय तिथं। आता तुम्हाला पाकिस्तानमधून फोन आला म्हणताय, काय भीती वाटते तुम्हाला? काय नाही नाही, हो आम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराजांचे मावळे, घाबरायचं काय त्याच्यात? हां, आणि आपल्या मागे एवढे मोठे पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, अजितजी डोभाल आहेत, एवढे आहेत आणि पुण्यातले पोलीस आहेत, त्या घाबरायचं काय कारण नाही। किती तुम्ही टर्कीवरून जे सफरचंद यायचे किती घ्यायचा तुम्ही, किती विकले जायचे, काय नक्की धंदा कसा होता तो टर्कीचा? टर्कीचा धंदा चांगला होता। किती किती आवक व्हायची तुमच्याकडे, किती विकले जायचे? मी रोज 200-250 बॉक्स विकायचो। मग आता किती फटका बसणार आहे पूर्ण मार्केट यार्डात? किती लोक, किती व्यापारी टर्कीचे सफरचंद घेतात? 10-15 जण घेतात मार्केटमध्ये। आता तुम्ही सगळ्यांनी ठरवलं आम्ही टर्कीचे सफरचंद घेणार नाही? हां, सगळ्यांनी ठरवलं आता। हां, आणि आता हा ट्रेंड अख्ख्या भारतभर पसरला, पुण्यापासून सुरुवात झाली, भारतभर पसरलेला आहे। तर माझं तुमच्याकडनं एवढंच सांगणं आहे की ह्याच्या